हॅलो फ्रेंड्स, डिलिशियस फूड विथ कोमल या चॅनलवर मी कोमल तुमचा पुन्हा एकदा स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी चिकन बिर्याणीची रेसिपी घेऊन आलेली आहे। अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला बनवूया चिकन बिर्याणी। तर चिकन बिर्याणीसाठी साहित्य: 2 चिरलेले कांदे, 2 चिरलेले टोमॅटो, कोथिंबीर, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, अर्धा किलो चिकन, अर्धा किलो तांदूळ, 5 पळी तेल, चवीनुसार मीठ, बिर्याणी मसाला व मसाल्यांमध्ये 4 ते 5 लवंगा, शहाजिरे, 4 ते 5 मिरे, तेजपान व दालचिनी एवढं सर्व साहित्य आपल्याला चिकन बिर्याणी बनवण्यासाठी लागतं। चिकन बिर्याणी बनवण्यासाठी आपण सर्वात पहिले 3 पळी तेल घेत आहोत। त्यामध्ये आपण चिरलेला 2 कांदे घेत आहोत आणि हे तळण्यासाठी टाकत आहोत। याला चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे व लालसर किंवा पिंक कलर होऊसर याला तळून घ्यायचं आहे। कांदा तरपूस तर आपण मसाल्याची तयारी करू। कांदा तरपवूस तर आपण मसाला दळून घेऊ। त्यामध्ये लसूण, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढं तिखट आवडतं तेवढं, थोडा कढीपत्ता आणि खोबरं हे सर्व काही आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत। व यामध्ये थोडी कोथिंबीर देखील दळण्यासाठी टाकणार आहोत। हा मसाला आपण दळून घेऊया। कांदा हा चांगला करपला गेलेला आहे। त्यामध्ये आपण आता आपले खडे मसाले टाकणार आहोत। तर थोडी जागा करून तेलासाठी त्यामध्ये तळायचे आपल्याला मसाले। त्यामध्ये तेजपान हा टाकणार आहोत। यालाही चांगला भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजूस तर मी यामध्ये तांदूळ धुवून हे भिजत ठेवते, जे की 5 ते 10 मिनिटं आपल्याला भिजवून ठेवायचे आहे। यामध्ये मी अजून दालचिनी, 5 ते 6 दालचिनी, लवंगा आणि मिरे टाकून हे चांगलं हलवून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपण 2 चिरलेले टोमॅटो टाकणार आहोत। यांना टोमॅटोला 2 मिनिटं तळून घेऊया व याला चांगलं फ्राय करून घेऊ। यामध्ये आपण शहाजिरा देखील टाकणार आहोत व याला चांगला हलवून घेणार आहोत। टोमॅटोला 2 मिनिटं चांगलं तरपवून घ्यायचं या सर्व मसाल्याला आहे। त्यामध्ये आपण आता आपल्याला दळलेला मसाला हा टाकायचा आहे आपल्याला। तर हा मी यात टाकते व याला चांगलं हलवून घेते। यामध्ये मी आता 2 पळी
तेल एक्स्ट्रा ॲड करते. व याला एक अर्धा मिनिट चांगलं प्रकारे भाजून घेते. एक अर्धा मिनिट आपण आता याला भाजलेला आहे. त्यामध्ये आता आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे हा चांगला भाजेल. आता यामध्ये मी आपला बिर्याणी मसाला हा कोणताही टाकत आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जो आवडेल तो बिर्याणी मसाला तुम्ही यात टाकू शकता किंवा स्किपही करू शकता, तुमच्या आवडीवर आहे ते. तर हा बिर्याणी मसाला मी यात टाकते व याला चांगलं हलवून घेते. यानंतर आपण यात हळद टाकत आहोत व या मिश्रणाला चांगलं हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटलं तुम्ही यामध्ये थोडं अजून स्पायसी करायचं असेल तर तुम्ही यामध्ये मिरची पण टाकू शकता. आपला घरगुती जी मिरची असते, घरगुती किंवा थोडं तिखट करण्यासाठी अजून तुम्ही हिरव्या मिरच्या वाढवू शकतात किंवा तिखट मिरची पण टाकू शकतात. आता मी यामध्ये थोडंसं अजून पाणी ॲड करणार आहे. आता मी यामध्ये आपलं स्वच्छ 2 वेळेस पाण्याने धुतलेलं चिकन हे ॲड करणार आहे. अर्धा किलो चिकनसाठी मी अर्धा किलो तांदूळ हे वापरते. व याला चांगलं प्रकारे हलवून घ्यायचं आहे. चिकनला यामध्ये चांगलं मसाल्यामध्ये मिक्स होईपर्यंत आपण याला शिजवायचं आहे. म्हणजे तुम्ही चिकनला म्हणजे थोडंसं चांगलं अर्धं कच्चं शिजवून याच्यातच घ्यायचं आहे. एक 2 मिनिटं चिकनला आपण यामध्ये शिजवून द्यायचे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्यामध्ये थोडं पाणी टाकून शिजवून घेऊ शकता. थोडीशी कन्सिस्टन्सी ठेवून आपण या चिकनला शिजवून घ्यायचे. हे चिकन आता चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे. तर आपण यात आता पाणी टाकणार आहोत. मी यात 1.5 तांब्या पाणी टाकलेलं आहे. यात आपण चवीनुसार मीठ, म्हणजे मी मोठे 3 चमचे मीठ घेतलेलं आहे व त्यात टाकत आहे. चवीनुसार तुमचे मीठ तुम्ही टाकून घ्या. त्यानंतर त्याला थोडं हलवून घ्यायचं. पाण्याला उकळी आली की लगेचच आपण यात थोडं आपलं सर्व तांदूळ टाकून द्यायचं. पाण्याला आता उकळी आलेली आहे. तर यामध्ये आता आपण
तांदूळ टाकूया. तांदळातलं पहिले आपण सर्व पाणी काढून घेऊ. व तांदूळ हे त्याच्यात टाकून घेऊ. तांदळातलं पाणी भातामध्ये टाकायचं नाहीये. व याला एक 5 मिनिट आपण 2 शिट्ट्या होऊस तर शिजवून घेऊ. कुकरचं झाकण लावण्याआधी त्यामध्ये चिरलेली थोडीशी कोथिंबीर अशी गार्निशसाठी टाकून घ्यायची आहे व थोडंसं हलवून घ्यायचं आहे. व याला आता कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. दोन शिट्ट्या या आपल्या झालेल्या आहेत. आता या शिट्टीला होऊन द्यायचं आहे आणि नंतर शिट्टीला स्वतःहून गार होऊन द्यायचं आहे. गॅस हा मी आता ऑफ केलेला आहे व कुकरचं झाकण बळजबरी हाताने असं न करता त्याला स्वतःहून गार होऊन द्यायचं आहे व आपला बिर्याणी तयार आहे. कुकर हे आता ऑटोमॅटिक गार झालेलं आहे. तर आपली बिर्याणी ही तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. तर आपली चिकन बिर्याणी ही तयार झालेली आहे आणि खूप छान दिसत आहे. तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओ हा पूर्ण बघून घेत जा. थँक्यू.